हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर मी काल गेले होते स्वामींच्या मठामध्ये, कारण मी आज गुरुवारचे व्रत जे 11 गुरुवारचे व्रत असतात ते आजच्यापासून मी स्टार्ट केले, म्हणजे आजच्यापासून सुरुवात केली। मी केली नाही, म्हणजे स्वामींनी करून घेतले। मी स्वामींना म्हणून मला करायचे, तर स्वामींनी ते करून घेतलं आणि मला ते म्हणतात ना, थोडीशी इच्छा असेल ना तर ते पूर्ण करण्यासाठी स्वामी कायम उभे असतात। आणि आता माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, पूर्ण पूजा झालेली आहे की नाही सरा? आमचे साहेब लागले, हे काय ते काय, त्याचीच भीती मोठी पोरग्याची, आता सगळंच काय करणार। तर मी काल गेले होते मठामध्ये एवढ्यासाठी की कालच्या स्वामींना आदल्या दिवशी जाऊन आपल्याला मठामध्ये फक्त एवढंच सांगायचं असतं, स्वामी जे मी व्रत करते तर ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या माझ्याकडून, आणि कोणतेही बाधा म्हणजे कोणतंही याच्यामध्ये अडचण आणू नका, आणि माझ्याकडनं अखंड हे व्रत करून घ्या तुम्ही। तर 11 गुरुवारचे व्रताला मी सुरुवात केलेली आहे। तर आज मी पूजा वगैरे झालेली आहे माझ्या करून। आता हे साहेब दोघे उठले, त्यामुळे आता सगळंच पसारा करून ठेवणार। हा हे काय आहे, हे बघितलं? हे काय आहे, ते काय आहे, ते काय आहे? म्हणजे मला हा उठायच्या आधी तरी मला पूजा करून घ्यायची होती, त्यामुळे मी हा उठायच्या आधी सगळी पूजा वगैरे करून घेतलेली। आणि आता वाजलेले 11:30 वाजायला आलेत, मी पूजा वगैरे करून पूर्ण झालेलं आहे सगळं, आहे की नाही शिवांश? 11 माळी जप आणि जे आपण तारक मंत्र वगैरे ते पण झालेलं आहे माझं करून। आता उठलेत तर आता त्यांचा आवरायला हवा। एका बैठकीत सगळं करायचं असतं, पण काय होतं ना, मुलं असल्यावरती ते शक्य होत नाही एका बैठकीत। तर मी 11 माळे आणि तारक मंत्राचे पठण 11 वेळा करून घेतलं, आणि आता बघू, कारण हा एका बैठकीत तरी ग्रंथ जे ग्रंथाचं पारायण करायचं असतं पूर्ण, तर ते करून नाही देणार। त्यामुळे त्याचे पप्पा आल्यानंतर मी ते करणार आहे संध्याकाळी, कारण एका बैठकीमध्ये तो करून शक्यच नाही देण्यातला। आत्ताच उठलाय तर हे काय आहे, ते काय आहे, ते भीती आहे की तो काय काय उचलेल इथून, याचीच शक्यता आता। तर तुम्ही पण करा, आणि न काय मागता स्वामी खूप काही, त्यांचा आशीर्वाद असेल ना तर सगळं काही शक्य आहे। तुम्ही बघून घ्या फक्त। मी या पद्धतीने अशी मांडणी करून घेतलेली आहे, आणि काही जास्त आपल्याला आणावं लागत नाही। फक्त एक फोटोची आपल्याकडे गरज असते, किंवा मूर्ती असेल आपल्याकडे स्वामींची तरी शक्य आहे, आणि जपमाळ आणि हे सद्गुरू चरित्र सारामृत हे आपल्याकडं लागतं, कारण तेच मेन असतं, ते आपल्याला पठण करायचं असतं। तर इथे एका बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण हे ग्रंथाचं 21 बसल्यावरती 21 अध्याय पूर्ण वाचायचे असतात। त्यामुळं मी सकाळी जी अर्धी उपासना करून घेतली, आणि आता हे अर्धे 21 जे ग्रंथाचे 21 अध्याय आपण एका बैठकीमध्ये पूर्ण वाचायचे असतात। काही नाही, आपण गणपतीची स्थापना करायची असते, घंटी शंख असेल तर शंख ठेवायचं, स्वामींसाठी पाणी ठेवायचं, साखरेचं नैवेद्य किंवा खडी साखर असेल तर ते ठेवायचं, सकाळची आपण पूजा करणार असेल तर, आणि संध्याकाळी ते आपलं रेग्युलर डाळ भाताचं नैवेद्य, काहीतरी गोड तेवढंच आपलं नैवेद्याला दाखवायचं असतं। खूप असं प्रसन्न वाटतं स्वामीची पूजा, न काही मागता सुद्धा स्वामी एवढे देऊन जातात ना की विचारायचं नाही, मनाला शांती वगैरे सगळं मिळून जातं। इथे उठलेले आहेत दोघं पण, त्यामुळे आता त्यांच्याकडे पाहायचं आहे, कारण ती उठायच्या आधी माझी पूजा करून घ्यायची होती सकाळी। तर इथे झालेलं आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।